नमस्कार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना 1999च्या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद अस्तित्वात नसल्याचं निरीक्षण नोंदवलं। या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे। पुढील आठवड्यात याविषयीची याचिका दाखल केली जाणार आहे। 2019 साली एनडीएचं सरकार स्थापन करत असताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याचं पत्र तसेच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तसेच अन्य निर्णयांबाबत ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून स्वाक्षरीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत। याविषयीची कायदेशीर सल्ला घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲडव्होकेट अनिल परब हे दिल्लीत दाखल झाले आहेत। परब यांनी दिल्लीत विधिज्ञ ॲडव्होकेट देवदत्त कामत यांच्यासह अन्य कायदेतज्ञांची भेट घेतली आहे। यावर परब यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार नाहीत असे नार्वेकर म्हणतात, तर मग भाजपच्या नेत्यांनी 2019 मध्ये ठाकरे यांची भेट घेऊन युतीची घोषणा का केली? 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांच्या स्वाक्षरीने समर्थन पत्र घेऊन सरकार स्थापन केलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार पक्षाच्या एबी फॉर्मवर लढले आणि निवडणूक आयोगाने परवानगी का दिली असा सवाल देखील आमदार ॲडव्होकेट परब यांनी केलाय। 2018च्या घटनेतील बदल, कार्यकारिणीची बैठक आणि ठराव या संदर्भातील सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहेत। त्याची पोच पावती ही निवडणूक आयोगाने दिली आहे। असं असताना अचानक ही घटना ऐवत कशी ठरू शकते असं परब यांनी म्हटलंय। तर 2018ची घटना व बैठकीतील ठराव निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला, मात्र आयोगाला पक्षाच्या संविधानाची कोणतीही प्रत दिल्याचा उल्लेख ठाकरे गटाकडून करण्यात आलेला नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून माहिती घ्यावी लागली। आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारावर निर्णय घ्यावा लागला असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना स्पष्ट केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा अपात्रतेची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात बघायला मिळणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून नका।